जय येतो गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतो, पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय, प्ले ऑनचा इशारा पंच करतायत। डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय वेदांत, पहिला चेंडू सुंदर फटका पाहतोय, सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी होतोय, चेंडू निघून जातोय सीमारेषेजवळ। दरम्यान एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेला नकार दिला जातोय, 2 धावांनी स्वतःच्या संघाचं खातं उघडतो वेदांत। धावसंख्या होते ती बिनबाद 2। पहिले षटक मार्गस्थ असताना वडाचा पाडा संघ, साई स्पोर्ट्स वडाचा पाडा विपक्ष श्रीकृष्ण मानिवली। सर्व संघांनी नोंद घ्यायचे, पहिली इनिंग ही कंप्लीट 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजे याचं भान ठेवायचं आहे। चौकार येतो, चौकारीने 4 धावा वाढतात, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती। पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतो P1च्या षटकामध्ये वेदांत आणि मनोज ही जोडी, पहिलं षटक घेऊन गोलंदाज जय येतोय। नक्कीच इथं टायमर ऑन केलं गेलेलं आहे, याचं भान ठेवायचं आहे। चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि स्वयंसेवक आहेत, आपण सीमारेषेच्या आजूबाजूला राहायचं आहे। जय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो, वेदांतसाठी एक डावखुऱ्याचा फलंदाज, पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा घेतल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवरती एक चांगला फटका पाहिला, लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू निघून गेला, 1 बाउन्स चौकार। जय सज्ज होतोय परत एकदा वेदांतसाठी, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय मनोज ही जोडी। कॅमेरामनची भूमिकामध्ये आपण पाहतो प्रतीक पावशे। नक्कीच फाईन लेग मध्ये चेंडू निघून जातोय, चौकार। 4 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती। नक्कीच आपण पाहतोय कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये डीजे प्रतीक पावशे, चांगला असं थेट प्रक्षेपण करतायत। 10 धावा झाल्या, 10 धावा झालेल्या आहेत, 2 चौकार आणि 2 धावा पहिल्या चेंडूवर, असे 10 धावा झालेत। पहिलं षटक P1चं षटक मार्गस्थ असताना नक्कीच चांगली अशी सुरुवात म्हणता येईल, वेदांत आणि मनोज ही जोडी पाहतोय। जय आपल्या षटकामध्ये परत एकदा सज्ज होतोय, टायमर इथे ऑन केलेलं आहे, याचं भान ठेवायचं आहे। आयोजकांच्या आपल्याला वारंवार सूचना येत आहेत, टायमर ऑन केलेला आहे, याचं भान ठेवायचं आहे। चला पुढचा चेंडू जयचा सज्ज होईल परत एकदा वेदांत, आता मात्र सोडून दिलेला चेंडू आहे, पाहायचं आहे पंचांचा इशारा येतोय नो चेंडू। खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला आणि त्या कारणाने हा नो चेंडू देण्यात आलेला आहे। खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेला आणि नो चेंडू, एक अवांतर धाव मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती। फ्री हिटचा चेंडू असेल, पाहायचं वेदांत कशा प्रकारे या फटका खेळतो फ्री हिटच्या चेंडूवरती। राईट आर्म राऊंड द विकेट मारा, आता मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतोय मात्र झेल सुटतोय, दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पाहायचं आहे 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत, 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते, धावसंख्या होते ती 13 या धावसंख्येवरती। पहिलं षटक मार्गस्थ असताना साई स्पोर्ट्स वडाचा पाडा विपक्ष आपण पाहतो श्रीकृष्ण मानिवली। दुपारच्या सत्रातील पहिली लढत, सकाळच्या सत्रातून आपण पाहिलं राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघ आजच्या दिवसातील अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलाय। क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय एक स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक, एक मिड ऑन रिजनमध्ये। आता मात्र चांगला फटका पाडतोय, इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडू क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत, 2 धावांनी धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती। नक्कीच आज सकाळपासून आपण पाहिलं 2 युवा स्कोरर हिमांशु चौधरी आणि कौस्तुभ गोडे खूप चांगलं कालपासून आपण पाहतोय स्कोररची भूमिका पार पाडतात, प्रत्येक डिटेल आपल्यापर्यंत पोहोचवतात, कुठल्या खेळाडून किती धावा केला, कोणी किती चौकार मारले, कोणी किती षटकार घेतले। जयचा पुढचा चेंडू आता मात्र जखडून ठेवला, आता मात्र गती परिवर्तन केलं आणि निर्धाव चेंडूने षटक समाप्तीची खून होते। पहिल्या षटकाच्या समाप्ती आणि ती बिनबाद धावसंख्या आहे ती 15 या धावसंख्येवरती। नक्कीच पहिलं षटक हे 4 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेलं आहे। पुढील षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होईल साहिल, पाहिजे साहिल कशा प्रकारे गोलंदाजी करतो। पहिल्या P1च्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्यात, वेदांतने चांगली फटकेबाजी केली आणि मनोजने त्याला चांगली साथ दिले। मनोजला एक सुद्धा चेंडू आतापर्यंत खेळायला मिळालेला नाही, पाहायचं आहे प्रथम स्ट्राईकला येईल मनोज आणि साहिल हा नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय श्रीकृष्ण मानिवली संघाकडून। त्याला स्पीडअप करा, थोडंसं वॉर्न करायचंय पंच,
घाई करायची आहे. आपण पाहतोय आई संतोषी माता चषक 2025, एक चांगलं असं आयोजन, भव्य दिव्य मैदान आणि चांगलं व्यासपीठ पाहतोय आपण. आयोजक आहेत आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब आगरीपाडा अंदगाव. साहिल सज्ज होतोय राईट ओव्हर द विकेट मारा घेऊन मनोज साठी. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. आपल्याला वारंवार सांगतायत आयोजक की ते आम्ही टायमर ऑन केलेला आहे, याचं भान ठेवायचं आहे. अन्यथा आपल्याला कुठल्याही पेनलाईजचा सामना करावा लागला तर आपण आयोजकांची वाद घालू शकत नाहीत, याचं भान ठेवायचं. साहिल पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय मनोज साठी. सुंदर चेंडू होता नक्कीच. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात करतोय साहिल. मनोज पहिलाच चेंडू फेस करतोय. मनोज पहिल्या षटकामध्ये वेदांतने चांगली फलंदाजी केली. डावखुरी आता फलंदाज सर्व क्षेत्रामध्ये फलंदाजी केली. पहिला आपण ऑन साईड असेल ऑफ साईड असेल सर्व साईडला त्यांनी चांगले फटके खेळले पाहिजे. मनोज त्याला कशा प्रकारे साथ देतोय. साहिलचा पुढचा चेंडू आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतो. दरम्यान एक धाव पूर्ण होते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. या धावसंख्येवरती दुसरं षटक मार्गस्थ असताना साई स्पोर्ट्स वडा जापाडा संघ. स्ट्राईकला एक डावखुरी आता फलंदाज. आता मात्र आपली गोलंदाजीचा एंड चेंज करतोय साहिल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन येईल वेदांतसाठी. डावखुरी हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज असल्यावरती नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतो. आता आपण पाहतोय धुरवर पसरलेले क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेग रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक, फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. मिड ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. मिड ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. नक्कीच पाहायचं आपल्याला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतो साहिल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन वेदांतसाठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता मात्र व्हायचं यष्टिरक्षकाला काही झेल पकडता आलेला नाहीये. आणि दरम्यान एक धाव मिळेल. एका धावेवरती समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. नक्कीच इथे टायमर ऑन आहे, याचं भान ठेवायचं आहे. अन्यथा आयोजकांच्या आपल्याला वारंवार सूचना येत आहेत. पुढचा चेंडू घेऊन सज्ज. आता मात्र मनोज हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नक्कीच एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ते 18. या धावसंख्येवरती दुसरं षटक मार्गस्थ असताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स वडा जापाडा संघ. दरम्यान इथे विजयजी घोडे यांचं आगमन झालंय. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साहिल आता मात्र राईटम राऊंड विकेट मारा करेल वेदांतसाठी. डावखुरी हाताचा हा फलंदाज. नक्कीच चांगली सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये. पाहायचं या षटकामध्ये कशी फटकेबाजी करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू येतोय एस्टँडवरून. यष्टिरक्षकाने चोख कामगिरी पार पाडली. चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या स्थिरावले. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिलं साहिलने कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली होती 15 मात्र दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केले त्या साहिलने. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय साहिल. लेफ्ट राईट आर्म राऊंड द विकेट मारा असेल एक डावखुऱ्याच्या फलंदाजासाठी. हो हो खूप सुंदर चेंडू होता. शरीराचा वेध घेतोय मात्र एक धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 या धावसंख्येवरती. नक्कीच चांगली आपण गोलंदाजी पाहिली आतापर्यंत. 8 मिनिटं आणि काही सेकंदामध्ये 2 षटकं पूर्ण झालेत. सलामीची जोडी अजून सुद्धा मैदानामध्ये आपण पाहतोय वेदांत आणि मनोज मात्र आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत. एका धावेवरती खेळतोय. वेदांत मात्र चांगली फलंदाजी करतोय. डावखुरी हाताचा फलंदाज तो साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघ. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 19 या धावसंख्येवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण. नवीन गोलंदाज पाहतोय. ओमकार येतोय गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय.
पुढील मॅचसाठी सज्ज राहायचे. दत्तकृपा धोंडा वडवली आणि आई गावदेवी पारिवली. फर्स्ट इनिंग संपेपर्यंत आपण नाणेफेक कक्षाच्या इथे उपस्थित राहायचं. दोन्ही संघाचे संघनायक पहिली इनिंग संपेपर्यंत दत्तकृपा धोंडा वडवली आणि आई गावदेवी पारिवली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी उपस्थित राहायचं आहे. चला वळूयात आपण मैदानामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. साई स्पोर्ट्स वडाचा पाडा विपक्ष श्रीकृष्ण मानिवली. पहिला चेंडू हवे ते पाहिजे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेलवरती येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र झेल दोन खेळाडूंच्या मध्ये दोन्ही खेळाडू झेलसाठी प्रयत्न करत नाहीयेत. दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ते 21 या धावसंख्येवरती. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती आपण गोलंदाज पाहतोय. ओमकार राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन सज्ज होतोय. एका डावखुऱ्या फलंदाजासाठी नक्कीच वेगवेगळी व्यूहरचना आखली जाते. पायचा हा झेल झाला असता तर एक मोठा हादरा बसला असता, मात्र झेल घेण्यात अयशस्वी झालेत. आता मात्र स्वैर चेंडू सोडून दिला जातोय. पंचांचा इशारा येतोय. एक वाईट चेंडू अवांतर धाव देऊन जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते. ते तिसरं षटक मार्गस्थ असताना 22 या धावसंख्येवरती साई स्पोर्ट्स वडाचा वाडा संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. ओमकार परत एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्गावरून राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन. आता मात्र त्याच पद्धतीचा चेंडू एक स्वैर धाव अजून मिळते. या अवांतर धावांनी नक्कीच धावसंख्या हलते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू ओमकारचा राईट आर्म राऊंड द विकेट मारा वेदांतसाठी. आता मात्र थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. हा एक चेंडू वाईटची हॅट्रिक पूर्ण होते. नक्कीच एक आगळ्या वेगळ्या प्रकारची हॅट्रिक पूर्ण होते. एक वाईट चेंडूंची हॅट्रिक पूर्ण केली ओमकारने. धावसंख्या 24 या धावसंख्येवरती पाहतोय आपण. ओमकार मात्र थोडासा स्वैर मारा करतो. बॅक टू बॅक तिसरा चेंडू हा अवंतर हाताळलाय. सज्ज होतो वेदांतसाठी. सलामीची जोडी अजून मैदानामध्ये पाहतोय आपण, वेदांत आणि मनोज. आता मात्र परत त्याच प्रकारचा चेंडू, चौथा चेंडू अवांतर हाताळला जातोय. चौथा चेंडू अवांतर हाताळला जातोय. स्वैर चेंडूंची वारंवार हाताळणी केली जाते ओमकारच्या माध्यमातून. धावसंख्या आहे ती मात्र 25 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय साई स्पोर्ट्स वडाचा बाडा संघ विपक्ष श्रीकृष्ण मानिवली. चला स्पीडअप करायचं आहे. टायमर ऑन आहे याचं भान ठेवायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. आता मात्र चांगला चेंडू आणि आता गडी बाद होतोय. पहिल्या गाड्याचं पतन होतंय. नक्कीच वेदांच्या रूपाने मोठा आदरा बसतोय साई स्पोर्ट्स वडाचा बाडा संघाला. योगेश येतोय नवीन फलंदाज फलंदाजीसाठी. नक्कीच आपण पाहतोय आई संतोषी माता चषक 2025. चांगलं असं आयोजन, भव्य असं मैदान आणि सुंदर असं हे व्यासपीठ पाहतोय. थेट प्रक्षेपण पाहतोय आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्ट सुंदर असं आपण पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी आपण उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रेक्षकांना आणि सर्व खेळाडूंना देतोय शुभेच्छा. 4 चेंडू अवांतर हाताळल्याच्या नंतर मात्र नक्कीच कमबॅक केला आणि वेदांतसारखा मोठा गडी बाद केला. नवीन फलंदाज येतोय योगेश. आता मात्र चेंडू हवे ते पाहिजे. क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय का? क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय. सुंदर झेल पकडला जातोय. काय कमबॅक पाहतोय. 4 चेंडू अवांतर हाताळले. 4 चेंडूंच्या नंतर बॅक टू बॅक 2 गाड्यांचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय अश्विन. नवीन फलंदाज आपण पाहतोय अश्विन.
ओमकार गोलंदाजी मार्कावरती चांगली कमबॅक करतोय. 4 चेंडू स्वैर हाताळल्याच्या नंतर मात्र बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केलेत. वेदांतला माघारी धाडण्यात यश आलं. आता मात्र योगेश माघारी येतोय. नवीन फलंदाज अश्विन येतो स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला मनोज. ओमकार पाहायचंय पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा असेल तो अश्विनसाठी. चला घाई करायचे. मानिवली संघ आयोजकांच्या सूचना येतात. टायमर ऑन आहे याचं भान ठेवायचंय. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय ओमकार अश्विनसाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. खरंच काय कमबॅक पाहायला मिळाला आपल्या. 4 चेंडू स्वैर हाताळल्याच्या नंतर सलग 3 चेंडू. अश्विन हा स्ट्राईकला आहे. अश्विन नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय मनोज ही जोडी. तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू अवंतर हाताळल्याच्या नंतर कमबॅक केलं जातंय ओमकारकडून. धावसंख्या आहे ती 25 या धावसंख्येवरती स्थिरावले. ओमकारचा पुढचा चेंडू. आता शॉर्ट पिच चेंडू होता. आता मात्र दिशा दिली जाते. फाईन लेग आणि स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू निघून जातो. 6 धावांसाठी षटकार. धावा होत आहेत 31. 2 गडी बाद झाले आणि त्यानंतर एक निधाव चेंडू आला. त्यानंतर मात्र एक आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला आणि अश्विनने मात्र त्याला योग्य दिशा दाखवली आणि चेंडू धाडलाय तो सीमा पार षटकारासाठी 6 धावांसाठी. ओमकारचा पुढचा चेंडू अश्विनसाठी पाहायचा आहे. धावसंख्या मात्र वेगाने वाढले. 31 या धावसंख्येवरती पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र पुढ्यात टाकलेला चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती मस्तक देत चाललाय. 6 धावांसाठी षटकार. पंचांचा इशारा तो षटक समाप्त होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या धावसंख्येवरती. दत्तगुरुबा धोंडावडवली आणि आई गावदेवी पारिवली आपल्या दोन्ही संघनायकांनी हे इनिंग संपेपर्यंत आपण टॉस बॉक्समध्ये येऊन उपस्थित राहायचंय. चला स्पीडअप करायचं. पहिली 3 षटकं आपण नक्कीच 15 मिनिटाच्या आतमध्ये हाताळलेले आहेत. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय चिराग. चिराग येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन मनोजसाठी. सलामीचा फलंदाज मनोज आता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला जातो. एकाच धावेवरती समाधान मानतायत. 38 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. चौथं षटक मार्गस्थ असताना चला पंचांशी कुठली आर्ग्युमेंट करायची नाहीये. स्पर्धेचे नियम व अटी आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत असतील याचं भान ठेवायचंय. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज चिराग. पहिल्याच चेंडूवरती 1 धाव खर्च केले पाहिजे. अश्विन ज्याने बॅक टू बॅक 2 षटकार खेचले तो स्ट्राईकला येतोय. नक्कीच एक मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न असेल अश्विनचा. पंच आपला निर्णय तटस्थ ठेवायचा आहे. चला मॅच ऑन करायची आहे.
मॅच ऑन करायची आहे मित्रांनो. चिरागचा पुढचा चेंडू अश्विन साडी. आता मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतो. पाहिजे धावच्या रूपात मनोजची विकेट पडते आणि चिराग मात्र चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिरावली ती 38. 38 धावसंख्या. हर्ष येतो नवीन फलंदाज. मनोज बाद होतोय. चिराग येतोय नवीन सॉरी हर्ष येतोय नवीन फलंदाज. चिराग मात्र चांगली गोलंदाजी करतो. अश्विन पाहिजे कशा प्रकारे फटकेबाजी करतो. उर्वरित स्लॉकच्या षटकामध्ये सोडून दिलाय चेंडू. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. एक स्क्वेअर चेंडू अवांतर धाव देऊन जातोय. धावसंख्या एकने वाढते. 29 या धावसंख्या 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. धावसंख्या आपण पाहतोय आई संतोषी माता चषक 2025. चिरागचा पुढचा चेंडू सामना करेल अश्विन. आता मात्र थोडासा स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. हा अवांतर चेंडू एक स्क्वेअर धाव देऊन जातोय. एकच धाव आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या धावसंख्येवरती. नक्कीच थोडासा स्क्वेअर मारा करतोय तो चिराग. अश्विन पाहायचंय शेवटच्या उर्वरित षटकां चेंडूंवरती किती धावा जमा करतोय. नेक्स्ट मॅच असेल दत्तकृपा धोंडाडोली आणि आई गावदेवी पारवली. दोन्ही संघाचे संघनायक आपण उपस्थित राहायचंय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. नक्कीच चांगला झेल पकडला जातोय. वेल जे झेल अश्विनचा होतोय. नो चेंडू आहे. पंचांचा इशारा होतोय. नक्कीच नो चेंडू आहे. नक्कीच एक चांगला झेल पकडला होता परंतु पंचांचा इशारा तो नो चेंडू. जरा सर्व संघांना विनंती असेल आपण पंचांची वाद नाही घालायचा आहे. तो फलंदाज क्रीज मध्ये आहे. नॉन स्ट्राईकचा फलंदाज बाद आहे. पंचांनी निर्णय दिलाय. दोन्ही पंच एकत्र येऊन निर्णय द्यायचा आहे. आयोजकांच्या सूचना येतात. इथे टायमर चालू आहे. आपल्या सामन्याला अतिरिक्त वेळ झालेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. चालेल. नॉन स्ट्राईकचा फलंदाज बाद आहे. निर्णय येतोय नॉन स्ट्राईकचाच फलंदाज बाद आहे. पंच पंच नोची एक अशी धावसंख्या होती ते 41. हर्ष आउट होतोय. अश्विन आहे स्ट्राईकला. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. आता मात्र पाहायचं परत एकदा नो चेंडूचा इशारा येतो पंचांकडून. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या पाठीमागे निघून जातोय. चौकार. नो प्लस 4 अशा या 5 धावनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 46. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे तो. फ्री हिट कंपल्सरी असेल. चिराग मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू अतिरिक्त हाताळतोय. नो चेंडू वारंवार हाताळले जात आहेत. अश्विन स्ट्राईकला आहे. पाहायचं 46 धावसंख्येवरती साई कृपा वडाचा बडा संघ. आता मात्र ॲडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरमध्ये चेंडू जातोय. दरम्यान थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 षटक मार्गस्थ असताना 48 या धावसंख्येवरती. अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजे 3 चेंडूंवरती किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे.
समोरचा संघ आपण पाहतो श्रीकृष्ण मानिवली संघासमोर. आता मात्र मोठा फटका खेळला जातो, चेंडू पाठवला जातो सीमा पार, षटकार. फुल टॉस चेंडू होता, त्यावर फुल टोल वसूल केला गेलाय. नक्कीच एक दणदणीत असा षटकार घेतला. 6 धावांनी वेगाने धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 धावा. आता मात्र एक चांगली अशी टोटल आपण पाहतोय. नक्कीच एक मोठंसं आव्हान रचलं गेलंय. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक असावेत बहुधा. पाहायचं या 2 चेंडूंवरती किती धावा केल्या जात आहेत. परत एकदा चांगला फटका, घुटनात एक तमाशा देख, चेंडू धाडला जातोय 6 धावांसाठी, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 60 या धावसंख्येवरती. नक्कीच शेवटचं षटक खूप महागडं ठरतंय. अश्विन मात्र बॅक टू बॅक षटकार खेचतोय. पाहायचंय षटकारांची अटीक पूर्ण करतोय का. शॉर्ट पिच चेंडू होता, नक्कीच व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण, तिसऱ्या धावेला बायचंय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 3 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती ती 63-64 धावांचं आव्हान असेल. आपण वळतोय पुढील सामन्याचा नाणेफेक. दत्तकृपा धोंडावडवली आणि आई गावदेवी पारिवली दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. माझे सहकारी समालोचक मित्र ललित मडवी हे जातील टॉस बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅचचा सामना नाणेफेकीसाठी दत्तकृपा धोंडावडवली आणि आई गावदेवी पारिवली. हॅलो, हॅलो, धन्यवाद बाबू. नाणेफेकीसाठी मी दत्ता चौधरी यांना आमंत्रित करतोय. त्यांनी थोडं नाणेफेकीसाठी यायचं इथे टॉस बॉक्समध्ये. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी होते. एका बाजूला आहे ASM आणि एका बाजूला आहे 2025. तर कोण बोलतोय? दत्तकृपा धोंडावडली कडनं कॉल आहे. 2025 असा नाणेफेकीचा कौल लागलेला आहे दत्तकृपा धोंडावडली संघाकडनं. आपण नाणेफेकी जिंकून प्रथम आपलं काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचं कारण? आम्ही थोडंफार तर बोला ना. आमचे प्लेयर थोडेसे ठीक आहे. किती धावांपर्यंत आपण रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. तर आपण नाणेफेकी हरलेले आहेत, तर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तर असे कोणते तुमचे फलंदाज आहेत की तुम्ही त्यांच्यावरती मजल मारू शकता? आमच्याकडे सूरज लसने आहे आणि अजय लसने आहे. किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? कमीत कमी धावापर्यंतचा प्रयत्न करू. धन्यवाद. दत्तकृपा धोंडावडली संघाने नाणेफेकी जिंकून हॅलो, चौसष्ट धावांची गरज असेल. पाहायचं कशा प्रकारे 24 चेंडू आणि 64 धावा पूर्ण केल्या जातील. 24 चेंडू आणि 64 धावांची गरज असेल.
पाहायचं आहे कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जाईल. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. हॅलो नयन गोने. हॅलो स्ट्राईकला आहे तो साहिल, नॉन स्ट्राईकला विपुल. 63 धावा झाले, 64 धावांचं आव्हान असेल. पाहिजे कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जाईल. सलामीची जोडी आपण पाहतोय साहिल आणि विपुल. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय वेदांत. स्ट्राईकला तो साहिल. पहिला चेंडू. आता मात्र पहिला चेंडू आपण पाहिला, खूप सुंदर असा चेंडू होता. पहिला चेंडू निर्धाव येतोय. निर्धाव चेंडूची सुरुवात होते इनिंगची. वेदांत गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. 63 धावा, 64 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडूंमध्ये. पाहिजे कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जातोय. दुपारच्या सत्रातील पहिली लढत पाहतोय. यानंतरचा सामना असेल दत्तकृपा धोंडावडोली आणि आई गावदेवी पारिवली. या सामन्यासाठी आपण पंच म्हणून पाहतोय ललित मडवी आणि आमचे प्रमुख पंच. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. खरंच चांगली सुरुवात करतोय वेदांत. नक्कीच योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. जखडून ठेवलं P1च्या षटकामध्ये. एक 64 धावांचं भलं मोठं असं आव्हान आहे. आव्हानाचा पाठलाग करताना चांगली गोलंदाजी करतोय वेदांत. वेदांतचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट मारा. आता मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव येतोय. जखडून ठेवले पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव अजून सुद्धा आलेली नाहीये. साहिल ज्याला जखडून ठेवण्यात यश आलंय ते वेदांतला. राईट आर्म राऊंड द विकेट मारा वेदांतचा. आता मात्र चेंडू जातोय मिड ऑन रिझनकडे. दरम्यान एक धाव पूर्ण होते. लॉंग ऑनमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेवरती समाधान संघाचं खातं उघडलं. ते धावसंख्या आहे ती पहिल्या षटक मार्गस्थ असताना 1. श्रीकृष्ण मानिवली संघ आपण पाहतोय फलंदाजी करताना. वडाचापाडा संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या प्रकारे चांगली फलंदाजी केली. 63 धावा जमा केल्या पहिल्या इनिंगमध्ये. 64 धावांचं आव्हान ठेवलंय. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो वेदांत. फुलटॉस चेंडू होता. चांगला फटका. दिशा दिली जाते. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू निघून जातोय. पाहायचा पंचांचा इशारा काय येतोय. चौकार येतोय. पंचांचा इशारा येतो. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती. नक्कीच एक चांगला फटका होता. त्याच 4 धावा मिळतील. 64 धावांचा पाठलाग करायचा असेल चौकार आणि षटकारांनीशीच डील करावी लागेल वाटतंय. मात्र आता पाहायचं आहे वेदांतचा पुढचा चेंडू सामना करेल तो फलंदाज विपुल. पाहायचं आहे वेदांत राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन सज्ज. आता मात्र चांगला फटका पाहायचाय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू निघून जातोय सरळ सरळ सीमा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय 9.
आता 18 चेंडू आणि धावा करायच्या असतील त्या 18 चेंडू आणि 55 धावांची गरज असेल. चेंडू आतमध्ये पाठवायचा आहे. दरम्यान इथं आगमन होतं अल्पेशजी निवळे. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत असेल. चला जरा स्पीडअप करायचं आहे, चेंडू पाठवायचा आहे आणि पेनल्टीचे 2 धावा ऍड करून धावसंख्या जाते. जी पेनल्टी लागली होती वडाचा पाडा संघ 12वा खेळाडू नसल्या कारणाने ते 2 धावा आता आम्ही ऍड करतोय. धावसंख्या होते ती 11. दोन्ही संघाच्या संघांना याची नोंद घ्यायची आहे. जे 2 धावाची पेनल्टी होती ती आम्ही ऍड केलेली आहे. धावसंख्या आता आहे ती 11. नक्कीच आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि धावांची गरज असेल. 53 धावांची गरज असेल. पाहिजे कशा प्रकारे 53 धावा केल्या जात आहेत का. विपुल आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये पाहतो. वेदांतने पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला. पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या आणि ती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवरती. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय. मानिवली संघाचा गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र चांगला चेंडू पाहतो आपण. गोलंदाजाचं नाव सांगायचं मित्रा. रोहित. रोहित येतो गोलंदाजी मार्गावरती. पहिला चेंडू मात्र निर्धाव हाताळतोय. धावसंख्या स्थिरावते ती 11 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना स्ट्राईकला साहिल, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तो विपुल. ही जोडी मैदानावरती आहे. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहिजे कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जाईल. आता मात्र 17 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल. राईट मोर द विकेट मारा. फुलटॉस चेंडू होता. पाहायचं योग्य दिशा दिली जाते. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. धन 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 करत चौकार. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. बीमरचा नो असेल. 4+1 अशा या 5 धावा ऍड केल्या जातील. 5 धावनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्ये 16 या धावसंख्येवरती. फ्री हिटचा चेंडू असेल. पाहिजे फ्री हिटच्या चेंडूवरती किती धावा वसूल करतोय तो साहिल. पुढचा चेंडू घेऊन रोहित सज्ज होते. राईट मोर द विकेट मारा. आता स्लोअर चेंडू होता. लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या दरम्यान चेंडू जातोय. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. मात्र 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय श्रीकृष्ण मानिवली हा संघ फलंदाजी करतोय. विपक्ष आपण पाहतोय साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघ, ज्यांनी 63 धावांचा डोंगर उभा केलाय. 64 धावांची गरज असेल मानिवली संघाला. रोहित आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. परत एकदा साहिल साठी नॉन स्ट्राईकला विपुल. ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्लोअर चेंडू चांगला फटका. लॉंग ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक झेलवरती येण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर झेल पकडला जातोय. अविस्मरणीय झेल या स्पर्धेतील आपण पाहतोय. नक्कीच गडी बाद होतोय. साहिलच्या रूपाने पहिला हादरा बसतोय मानिवली संघाला. काय सुंदर झेल पाहायला मिळाला आपल्याला. दुसऱ्या दिवसातील हा अविस्मरणीय झेल आपण पाहतोय. आणि पहिल्या गड्याचं पतन होत आहे. ते धावसंख्या आहे ती 18 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय चिराग. बहुधा या चिरागच्या शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा खर्च झाल्या होत्या. पाहायचंय चिराग आता त्या प्रकारे फलंदाजी करतोय का. दोघेही सख्खे बंधू मैदानामध्ये आपण पाहतोय. नक्कीच आज आपण सकाळपासून पाहतोय सख्या बंधूंची जोडी आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळाली. भगत बंधूंची जोडी आता आपण पाहतोय. चिराग आणि विपुल ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. फुलटॉस चेंडू होता. नक्कीच योग्य समाचार घेता आलेला नाही. एक स्क्वेअर चेंडू अवांतर धाव देऊन जातोय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या धावून पोहोचते ती 19 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना श्रीकृष्ण मानिवली संघ. नक्कीच चांगली मॅच आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामधील पहिलीच मॅच आपण पाहतोय. आता मात्र खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. पंचांकडे एक
आशापुरी नजरेने पाहतात, मात्र पंच कुठल्याही प्रकारचा इशारा करत नाहीत. निर्धाव चेंडूने सांगता होते. धावसंख्या स्थिरावते ती 19 या धावसंख्येवरती. चिराग पाहायचं, चिराग आणि विपुल ही बंधूंची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. रोहितचा पुढचा चेंडू राईट मोर विकेट मारा. आता मात्र मोठा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय. पाहायचंय, सुंदर झेल पकडला जातो. चिरागचा खेळ इथे संपतोय. दुसऱ्या गड्याचं पतन होतंय मानिवली संघाच्या. 19 या धावसंख्येवरती दुसरा झटका बसतोय मानिवली संघाला. करण येतोय नवीन फलंदाज. पाहायचंय करण कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. 64 धावांचं एक मोठं असं आव्हान आहे. आव्हानाचा पाठला करताना 19 या धावसंख्येवरती गडी बाद झालाय चिराग. आता नवीन फलंदाज येतोय तो करण. आता मात्र बॅटची कट घेऊन चेंडू जातोय मिड ऑन रिझन मध्ये. दरम्यान एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पाहायचंय 2 धावा सुरक्षित पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. षटक समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 21. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये 43 धावांची गरज असेल. पाहायचंय 12 चेंडू आणि 43 धावा कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जातोय. सलामीचा फलंदाज विपुल आता स्ट्राईकला येतोय. पाहायचा विपुलवरती पूर्णपणे आधार आणि मदार असेल ती मानिवली संघाची. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय वडाचापाडा संघाचा नवीन गोलंदाज विवेक. चला स्पीडअप करायचे, थोडे घाई करायचे, भान ठेवायचं. आपण 4 षटकं ही आपल्याला योग्य प्रकारे असे 20 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. पुढील सामना आपण पाहणार आहोत दत्तकृपा धोंडावडली विपक्ष आई गावदेवी पारिवली. चला घाई करा मित्रांनो प्लीज. आयोजकांच्या सूचना येतात आपल्याला. नवीन गोलंदाज आपण पाहतो विवेक गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. स्ट्राईकला असेल विपुल सलामीचा फलंदाज. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो करण ही जोडी. 12 चेंडू 43 धावांची गरज असताना पाहायचं आहे विवेकचा पहिला चेंडू. बॅटची कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सुरुवात होते. विवेकचा पहिला चेंडू मात्र यशस्वी. डॉट चेंडू येतोय आणि 11 चेंडू आणि गरज असेल ती 43 धावांची. रिव्ह्यू कशा संदर्भात आहे पंच? क्षेत्ररक्षणाची रचना कुठल्या प्रकारे त्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला सामना चालू होतोय. नक्कीच विवेक पहिला चेंडू चांगला हाताळला. दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. स्ट्राईकला असेल विपुल. पाहायचंय 11 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल. आता मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. एक स्क्वेअर चेंडू अवंतर धाव देऊन जाईल. 11 चेंडू आणि 42 धावांचं समीकरण असेल.
धावसंख्या झाली ती 22. पाहायचंय पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो परत एकदा विवेक. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो एक स्क्वेअर चेंडू हाताळला गेला. पाहायचा विवेक राईट आर्म वर विकेट मारा विपुलसाठी. आपटलेला चेंडू होता, फटका चांगला आहे. पाहायचंय क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या होते ती 28. आता मात्र समीकरण बदलत आहे. उर्वरित 10 चेंडूंमध्ये गरज असेल ती 36 धावांची. सलामीला आलेला फलंदाज विपुल आता मात्र आपले हात खोलतोय. नक्कीच एक षटकारानिशी आपल्या संघाला थोडंसं आगेकूच करण्यात यश येते ते विपुलला. पाहायचंय रोहितचा विवेकचा पुढचा चेंडू असेल विपुलसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज होतो विवेक टू विपुल. दत्तकृपा धोंडावडुले आणि गावदेवी पालवी संघ आपण तयार राहायचंय. विवेकचा पुढचा चेंडू आता मात्र परत एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंचांचा इशारा आलाय. स्क्वेअर चेंडू. एक अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने संघाचं खात्यामध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवरती. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय श्रीकृष्ण मानिवली संघ. सलामीचा फलंदाज विपुल स्ट्राईकला, ज्याने आत्ताच एक षटकार घेतलाय. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी आणि फलंदाजी होते. विवेकचा चेंडू आता मात्र चेंडू जातोय मिड ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. पाहायचंय धावबादची संधी निर्माण झाले आणि धाव बाद होतोय तो फलंदाज करण. तीस धावा झालेल्या आहेत. पाहायचंय अजून सुद्धा 34 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. षटकार आणि चौकारांमध्ये जर नक्की डील करावी लागेल जर सामना विजयश्री खेचायचा असेल. मानविली संघाला मोठे फटके खेळावे लागतील. मात्र चांगली गोलंदाजी पाहतोय आपण वडाचा वाडा संघ. विवेककडून एक षटकार आल्याच्या नंतर मात्र नक्कीच कमबॅक केलं. नवीन फलंदाज आपण पाहतोय अमोल येतोय स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण विपुल. नक्कीच परत शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. परत एक स्क्वेअर चेंडू हाताळतोय. धावसंख्या 1 ने वाढते 31 या धावसंख्येवरती. आता 33 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 33 धावा. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होते परत एकदा विवेक अमोलसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आता मात्र चांगल्या हलक्यात आणि पॉइंट रिजन कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेजवळ. पाहायचंय चेंडू निघून जातोय. चौकार. 4 धावांनिशी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35. खूप सुंदर असा आपण शॉट पाहिला इथे. आता एक कव्हर रिजन आणि शॉट फाईन लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. तो चौकारासाठी 4 धावा. 4 धावांनी वेगाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 35. नवीन चेंडू घेऊन सज्ज होतो परत एकदा विवेक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा अमोलसाठी. आता मात्र परत एकदा चांगला फटका. थर्ड मॅन रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहायचंय क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेपर्यंत चेंडू अडवला जातोय. दरम्यान 2 धावा पूर्ण होत्या. चेंडू निघून जातोय. चौकार. 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा. नक्कीच 2 चेंडूवरती 2 चांगले चौकार पाहिले आपण अमोलच्या बॅटमधून. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. ह्या निर्णायक चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये मॅच ऑन राहील आणि दोन्ही संघाकडे समसमान संधी असेल. पाहायचंय कोण कोणावरती मात करताय. मानिवली संघ की वडाचा पाडा संघ. शेवटचा चेंडू घेऊन विवेक सज्ज होतोय. निर्णायक चेंडू या सामन्यातील. ह्या चेंडूवरती एखादा चांगला फटका आला तर नक्कीच मॅच दोन्ही संघांकडे समसमान राहील. पाहायचंय विवेक सज्ज होतोय अमोलसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन. 7 चेंडू 25 धावांची गरज.
चला स्पीडअप करा मित्रांनो, अतिरिक्त वेळ खर्च झालेला आहे या सामन्यासाठी. विवेकचा चेंडू, आता मात्र चांगला फटका, परत बॅटची कट घेऊन चेंडू येतोय गल्ली रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत दरम्यान 2 धावांचा प्रयत्न होते पाहायचाय. 2 धावा सुखरूप पूर्ण होत आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. पाहायचं कशा प्रकारे 6 चेंडू आणि 23 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती कुठला गोलंदाज येतोय? अश्विन येतोय. एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये बहारदार अशी फलंदाजी केली होती, तो अश्विन येतोय आपल्या शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. टायमर ऑन आहे याचं भान ठेवायचं. जरा शेवटचं षटक आपण वेळेत हाताळायचं आहे. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज. अश्विन येतो गोलंदाजी मार्गावरती. अश्विन सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन. विपुलसाठी सलामीचा फलंदाज विपुल, ज्यांनी नक्कीच चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. पाहायचं आहे 6 चेंडू आणि 23 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील की त्यांना जखून ठेवतो तो अश्विन. पहिला चेंडू अश्विनचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा विपुलसाठी. शॉर्ट पिच चेंडू होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली आणि एक मोठा गडी बाद होतो. विपुलच्या रूपाने हादरा बसतोय तो मानिवली संघाला. जय येतोय नवीन फलंदाज. पाहिजे जय आपल्या संघाला विजयश्री खेचून देतोय का? 5 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. 4 षटकारांची नक्कीच आवश्यकता असेल. पाहिजे जय, नावामध्ये जय आहे, आपल्या संघाला विजय खेचून देतोय का पाहणं रोमहर्षक ठरेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय अश्विन. अश्विन मात्र पहिल्या चेंडूवरती विपुलला बाद केलं. एक मोठा गडी बाद झाला ज्याच्यावरती पूर्ण अपेक्षा होत्या, तो फलंदाज बाद होता. आता जय येतो स्ट्राईकला. अश्विनचा पुढचा चेंडू सामना करेल तो जय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज होतो अश्विन. 5 चेंडू 23 धावांची गरज. चांगला फटका पाहतोय आपण. चेंडू पाठवला जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 6 धावांसाठी षटकार. कमॉन डीजे. मॅच नक्कीच अजून ऑन आहे. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. नक्कीच सामना जिवंत ठेवला गेला. जय पाहिजे आपल्या संघाला विजय खेचून देतोय का? आल्याला पहिल्या चेंडूमध्ये कडा प्रहार केला, चेंडू पाठवून दिला सीमा पार. षटकारासाठी 6 धावांनी वेगाने धावसंख्या वाढली. आता मात्र 4 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. पाहिजे कुठल्या संघाला खतरा निर्माण होतोय तो. अश्विन सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्गावरती. चार चेंडू 17 धावांचं समीकरण. नक्कीच एक अटीतटीचा सामना आपण पाहतोय. 64 धावांचं भलं मोठं आव्हान पार करताना नक्कीच चांगली सुरुवात झाली नव्हती, परंतु त्यानंतरच्या काही षटकांमध्ये चांगली फटकेबाजी पाहतोय आपण मानिवली संघाकडून. श्रीकृष्ण मानिवली संघ 4 चेंडू 17ची आवश्यकता असताना पाहायचं आहे गोलंदाजी मार्गावरती अश्विन सज्ज होतोय. स्ट्राईकला तो जय, ज्याने आल्या पहिल्या चेंडूवरती एक षटकार घेतलाय. पुढचा चेंडू अश्विनचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल जयसाठी. आता मात्र परत एकदा चांगला फटका पाहिजे. क्षेत्ररक्षक म्हणतील प्रेक्षक आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. बॅक टू बॅक दुसरा षटकार घेतलाय जय. नक्कीच आपल्या संघाला विजया समीप नेतोय. पाहिजे विजयश्री खेचून देतोय का अश्विन, ज्याने पहिल्या इनिंग मध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र गोलंदाजीमध्ये थोडासा बॅकफुटला पाहतोय आपण. पहिल्या इनिंग मध्ये 27 धावांचं योगदान दिलं होतं अश्विनने. आता मात्र गोलंदाजीमध्ये त्या प्रकारची गोलंदाजी होताना दिसत नाहीये. चला 3 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. चला स्पीडअप करायचं मित्रांनो, घाई करायची आहे.
3 चेंडू 11 धावांची गरज. एक अटीतटीचा असा सामना प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा हा सामना आपण पाहतोय. 64 धावांचा पाठलाग करताना नक्कीच श्रीकृष्ण मानिवली संघ चांगलं फाईट करताना पाहतोय आपण. अश्विन सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन. आता मात्र चांगला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय पाहायचा. क्षेत्ररक्षक चेंडूवरती बंद, चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. काय सामना पाहतोय आपण. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. जयने मात्र आपल्या संघाला विजय समी बांधून ठेवलाय. बॅक टू बॅक 3 चेंडू आपण पाहिले, 2 षटकार आणि 1 चौकार. अश्विन मात्र आता थोडासा क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतोय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज पाहायचा आहे. सामना अतिशय अटीतटीचा झालेला आहे. चला चला स्पीडअप करायचंय. पंच ऑन करायचंय प्लीज. चला ऑन करा पंच प्लीज. खूप टाइम घेतला तो या सामन्यामध्ये. काय फलंदाजी आपण पाहतोय जयची. आल्या आल्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती चौकार खेचून आपल्या संघाला नक्कीच विजयाच्या समीप आणून ठेवलेलं आहे. जो सामना अशक्यप्राय वाटत होता तो सामना आपल्या आवाक्यात आणण्याचं काम केलंय जयने. 6 चेंडू आणि 25-23 धावांची गरज असताना नक्कीच चांगली फटकेबाजी करतोय जय. अश्विन पाहायचा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. फलंदाजावरती दबाव वाढवला जातोय पाहायचा. एक अतिरिक्त खेळाडू आपण पाहतोय. अश्विन सज्ज होतोय परत एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन जयसाठी. चला हाय व्होल्टेजचा नक्कीच. आता मात्र अटीतटीचा सामना पाहतो. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. तो मॅच बॉल तिकडे बाहेर आहे, त्या प्रेक्षकांकडे आहे. तो बॉल आतमध्ये सुपूर्द करायचा आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज पाहायचंय. कोटला संघ विजयी होतोय. नक्कीच दडपण दोन्ही संघांवरती असेल. जयने मात्र चांगली फलंदाजी केली. जय आपल्या संघाला विजयश्री खेचून देतोय का पाहायचंय. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा हा सामना पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती अश्विन सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन जयसाठी. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना पाहायचं आहे दडपण. हेच आहे ते दडपण शेवटच्या चेंडूचं. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज पाहायचं आहे कुठला संघ विजयी होतोय. एक चेंडू आणि 5 धावेची गरज असताना नक्की दडपण पाहतोय आपण दोन्ही संघांवरती. आणि आता मात्र सोडून दिलाय चेंडू. शेवटच्या क्षणाला एक चुकीचा निर्णय येतोय आणि रिव्ह्यूची मागणी केली जाते. चला चेक करायचंय. एक चेंडू आणि 5 धावांची गरज असताना चेंडू सोडून दिला. जे ते प्रेक्षक तिकडे आहेत त्यांनी तो चेंडू इकडे कमिटीकडे सुपूर्द करायचा आहे. ऑफ साईडला जे प्रेक्षक आहेत फेअर डिलिव्हरी आहे. निर्णय येतो फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू सोडून दिला. नक्कीच प्रयत्न केला असता एखादा मोठा फटका खेळण्याचा. चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्याला श्रीकृष्ण मानिवली संघाच्या जयकडून. शेवटच्या क्षणापर्यंत सामना नक्कीच चुरशीचा बनवण्यात यश आलेलं. परंतु शेवटच्या क्षणाला सामना विजयी झालाय साई स्पोर्ट्स वडाचा संघ. अभिनंदन. हार्ड लक श्रीकृष्ण मानिवली संघ. माझ्या समवेत इथे चला ज्या क्षेत्ररक्षकांनी ज्या प्रेक्षकांनी तिकडे चेंडू घेतलाय तो आपण आयोजकांना सुपूर्द करायचा आहे. आपल्याला विनंती असेल वारंवार आपण YouTube लाईव्ह वरती ही स्पर्धा पाहतोय.
या सामन्याचा सामनावीर म्हणून ज्याची निवड होते तो साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाचा अश्विन, ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या धावा जमा केल्या आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला एक 63-64 धावांचा टार्गेट सेट करण्यात यश संपादन केलं. त्यांनी आपल्या सामन्याविरुद्ध पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मानिवली संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधून जायचा आहे. तसेच मिलिंद मडवी यांच्या शुभ हस्ते मी विनंती करीन सामन्याविरुद्ध पारितोषिक द्यायचं आहे अश्विनला. अभिनंदन अश्विन, अभिनंदन वडाचा पाडा संघ. हार्ड लक मानिवली संघ. खूप चांगला प्रयत्न पाहिला आपण मानिवली संघाकडून. माझ्या समवेत सहकारी समालोचक मित्र परेश पराड इथे उपस्थित होत आहेत. मी त्यांना विनंती करीन पुढील समालोचन करण्यासाठी.